नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरून आजरा तालुक्यातील शेतकरी आक्रमक. मोजणीसाठी शेतात येणाऱ्या पथकाला जशाचं तसं उत्तर देऊ, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा इशारा. महापालिका, CSR, भाजपच्या पुढाकारानं कोल्हापुरात वुलू स्वच्छतागृह सुरू. या स्वच्छतागृहांमुळे आता पर्यटक महिलांना मिळणार दिलासा. इचलकरंजीत 30,000 कामगारांवर मोठं संकट. तिहेरी संपामुळे रोजगार येणार धोक्यात. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. शक्तीपीठ महामार्गासंदर्भात मोठी बातमी समोर येते. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरून आजरा तालुक्यातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. मोजणीसाठी शेतात येणाऱ्या कोणत्याही पथकाला जशास तसं उत्तर देऊ असा थेट इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं दिला आहे. याबाबत आजरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून आपल्या जमिनी वाचवण्यासाठी येत्या सोमवारी म्हणजेच 18 मे रोजी आजरात एक विराट मोर्चा काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी यावेळी घेतला. सुपीक जमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार असल्यानं संपूर्ण तालुक्यात सध्या संतापाची लाट असून 18 तारखेच्या मोर्चाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. कोल्हापूर नजीक असलेल्या चोये फाट्याजवळ ST बसचा अपघात झाल्याची घटना समोर येते. कल्याणवरून चंदगडच्या दिशेला जात असलेली ही बस चोये फाट्यावरील पेट्रोल पंप शेजारी आले असता हा अपघात घडला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी प्रवाशांना तातडीनं प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात हलवलं. भरधाव वेगामुळे की तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. कोल्हापुरात महिला आणि बालकांसाठी एक अतिशय स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले. महापालिका, CSR फंड आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या पुढाकारातून शहरात वुलू या अद्ययावत स्वच्छतागृहाचं लोकार्पण करण्यात आले. पर्यटक आणि कामानिमित्त शहरात येणाऱ्या महिलांसाठी हे स्वच्छतागृह अत्यंत सोयीचं ठरणार असून यात लहान बालकांना दूध पाजण्यासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा म्हणजे शहरातील असंख्य माता भगिनींना मातृ दिनाची दिलेली एक विशेष भेट आहे, असे मत कृष्णराज महाडिक यांनी यावेळी व्यक्त केले. नेमकं काय म्हणाले कृष्णराज महाडिक ते पाहूयात. मला आपल्याला सर्वांनाच सांगताना अतिशय आनंद होतोय. सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची जी स्वच्छ भारत मिशनची जी संकल्पना आहे त्यातून आम्ही प्रेरणा घेऊन महिलांसाठी स्वच्छतागृह, आज वुलू हा जो कॉन्सेप्ट आहे हा फार एक युनिक कॉन्सेप्ट आहे. मी सांगताना अभिमानसुद्धा वाटतो की हा पहिला प्रोजेक्ट इथं एक्झिक्यूट करण्यासाठी जर कुणाकडे घेऊन गेलो होतो तर ते आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे घेऊन गेलो होतो. प्रदेशाध्यक्ष आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खासदार धनंजय महाडिक साहेब, आणि सर्वांनीच ह्याला इतकी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आज आपल्याला हा प्रोजेक्ट इथं सर्व भाविकांना, पर्यटकांना, आपल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उभा करता आला आहे. देशाची वस्त्रनगरी म्हणून ओळखली जाणारी इचलकरंजी शहर आज एका मोठ्या संकटात सापडले. वस्त्रोद्योगाची ही नगरी सध्या तिहेरी संपाच्या विळख्यात अडकली असून संपूर्ण शहराची आर्थिक चाकं थांबण्याची भीती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे गेल्या 15 दिवसांपासून 150 प्रोसेस युनिट्स बंद आहेत. त्यामुळे तयार कापडावरची प्रक्रिया आता पूर्णपणे थांबली आहे. त्यातच गेल्या 13 वर्षांपासून मजुरी वाढ न मिळाल्यानं यंत्रमागधारकांनीही आंदोलन पुकारले. त्यामुळे शहरातले 60% यंत्रमाग सध्या शांत आहेत. या संपामुळे सुमारे 30,000 कामगारांच्या रोजगारावर संकट आलं असून आता वही फणी संघटनेनेही दरवाढीसाठी काम बंदचा इशारा दिलाय. उत्पादन प्रक्रिया आणि वाहतूक अशा तिन्ही स्तरावर उद्योग ठप्प झाल्यानं प्रशासनानं तातडीनं यात हस्तक्षेप करून तोडगा काढावा अशी मागणी सध्या इचलकरंजीत जोर धरू लागली. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं आता सेवा शुल्कामध्ये 10% दरवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केलाय. गेल्या अनेक वर्षांपासून औषधं आणि वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या देखभाल खर्चात मोठी वाढ झाल्यानं ही दरवाढ सुचवण्यात आली आहे. महापालिकेचे 3 प्रमुख रुग्णालय आणि 11 आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सध्या अल्प दरात उपचार दिले जातात, जे सर्वसामान्यांसाठी मोठा आधार आहेत. आता एक्सरे, रक्त तपासणी आणि सोनोग्राफी सारख्या चाचण्यांसाठी थोडा जास्त खिसा रिकामा करावा लागू शकतो.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करून रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रशासनाचा मानस असला तरी आता या प्रस्तावावर नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शहरवासियांचं लक्ष लागून राहिलंय. कागल निडोरी राज्यमार्गावर सुरू असलेल्या रस्ते खोदकामामुळे वाहनधारकांना सध्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. गुन्नूर फाटा ते भडगाव पाटी दरम्यान रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका श्री क्षेत्र आदमापूरला जाणाऱ्या बाळूमामांच्या भाविकांना आणि स्थानिक प्रवाशांना बसत आहे. त्यांचा प्रवासात तासनतास वेळ जातोय. रस्त्यावर उडणारी धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. प्रशासनानं या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली. कागल निडोरी राज्यमार्गानंतर आता मलकापुरात देखील वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मलकापूर शहरात वाहनांचा महापूर गेले 8 दिवस उसळल्याचे चित्र पाहायला मिळते. लग्न सराईची जोरदार धामाधूम आणि त्यातच पर्यटकांची रेलचेल यामुळे मलकापूर शहरात दिवसाला शेकडो वाहनांची वर्दळ होत आहे. विविध माध्यमातून वाहतुकीची वाढती समस्या मिटवण्यासाठी आंबा बांबोडे बायपास त्वरित होणं गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आता नागरिकांमधून होत आहे. कागल शहरात राजर्षी शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अत्यंत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. खर्डेकर चौकात बसवण्यात येणारा हा पुतळा शहरात दाखल होताच झांज पथक, लेझिम आणि धनगरी ढोल अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय संघटनेच्या वतीनं रूह अब्जाचं वाटप करून सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवण्यात आलं. यावेळी राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण कागल शहर दणाणून गेलं होतं. आपण दररोज दसरा चौकातून कसबा बावड्याकडे जाताना एक सुंदर त्रिकोणी बाग पाहतो, ज्याला अनेक जण घोड्याची बाग म्हणतात, पण ही ओळख अपूर्ण आहे. ही बाग म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे धाकटे चिरंजीव प्रिन्स शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे. 12 जून 1918 रोजी शिकार करताना घडलेली ती दुर्दैवी घटना आणि शिल्पकार रावसाहेब म्हात्रे यांनी घडवलेला त्यांचा पुतळा असा या बागेचा प्रेरणादायी इतिहास आम्ही एका विशेष व्हिडिओमध्ये मांडला आहे. कोल्हापूरचा हा वारसा जाणून घेण्यासाठी आणि बागेचे नवे स्वरूप पाहण्यासाठी आमचा हा विशेष व्हिडिओ तरुण भारत कोल्हापूरच्या YouTube चॅनलवर नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच संत सद्गुरू बाळूमामांच्या वास्तव्यानं पावन झालेल्या मेटके येथील त्या पवित्र आणि रहस्यमय खांबाचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? 1932 मध्ये मामांनी स्वतः हा खांब का रोवला? या खांबाला भूतबाधा उतरवणारा खांब का म्हणतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मेटके येथील खांबाची स्थापना कधी आणि का झाली? श्रावण महिन्यात या खांबाचं कोणतं विशेष रूप पाहायला मिळतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा बाळूमामा विशेष सिरीजचा भाग 3 मध्ये आम्ही घेऊन आलोय बाळूमामांच्या मेटका मंदिराची कथा. बाळूमामांच्या भक्तांसाठी ही माहिती अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या तरुण भारतच्या YouTube चॅनलवर पाहायला विसरू नका आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका. तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.